अजित पवार सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. तिथं एक आहे, अशा पहिल्यांदा आम्ही बारामती, लोणावळा आणि चाकण हे शहरं घेतोय आणि त्या शहरामध्ये हे नवीन मॅनेजमेंटनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय. त्याला आम्हाला यश आलं तर मग हा कन्सेप्ट हळूहळू आपल्या जिल्ह्यातल्या इतर पण मोठ्या मोठ्या शहरात राबवता येईल आणि महाराष्ट्राला पण एक त्याचं उदाहरण होईल. पण अर्थात हे सगळं सक्सेस झाल्यानंतर आणि त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी पण ते पण स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सगळ्यांनीच त्याच्यामध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. म्हणून आजची त्याबद्दलची महत्त्वाची मीटिंग आज मी लावलेली होती आणि त्याला जोडून शहरामध्ये काही माडाच्या सोसायटी आहेत, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या करता काही प्रपोजल आलेली आहेत. पण त्याच्यात कॉर्पोरेशन, माडा म्हणजे PMC, माडा आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनाच इन्व्हॉल्व केल्याशिवाय ते प्रोजेक्ट पुढं जात नाही. काही ठिकाणी म्हाडाच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही. त्याच्याहीबद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे, त्याच्यात आम्हाला PMCची मदत लागणार आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे. तर हे सगळे प्रोजेक्ट पुढे जायला मदत होणार आहे. दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की UCIची मीटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे. त्या UCIच्या मीटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं. आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल. स्टेज 2 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल. पुण्याचा ग्रामीण भाग पण ह्या निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल. तो रूट पण आपण फायनल केलेला आहे. मागं तुम्हाला त्याबद्दलचं सांगितलेलं होतं. परंतु हे मात्र गरजेचं होतं. UCIची मीटिंग ही रवांडामध्ये झाली, तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं. ती आता मिळालेली असल्यामुळं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झाली. पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो. काल पण पाऊस पडत होता. परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो. त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती, एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या, NDRFची टीम आपल्याला मदत करत होती. सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये, घरात पाणी गेलेलं आहे अशांना, आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य. परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही. काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही. आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतोय. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते. आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं. यावेळेस त्या कमिटीचे प्रमुख हे अमित शाह साहेब आहेत आणि त्यांना पण काल आमच्या तिघांच्या सहीचं पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे
की हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, पण तिथं केंद्र सरकारने पण याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये ह्या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकटं आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं. आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली. मी तीन बोलले तर मी गाडीत बसून निघून जाईल. संकट असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा. एक वर्तनालय काय कुठे? नाही दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता. काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30 मी आलेलो आहे. त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन. हवामान विभागाने सुद्धा परत एकदा रचला जात होता त्याच्या संदर्भात एसआयटी नेमण्यात आलेली आहे. ज्या वेळेस अशा प्रकारचे कुणाच्या बद्दल गंभीर तक्रारी येतात त्याबद्दलची काळजी सरकारला घ्यावीच लागते. तो कॉमन मॅन असेल किंवा तो कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती असेल किंवा लोकप्रतिनिधी, त्या प्रकारे आपण त्याची चौकशी करतोय. 27, 28, 29 पुन्हा हवामान विभागाने इशारा दिलाय. हे खरं आहे. त्यांनी रेड अलर्ट म्हणून रेड अलर्ट होण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे. मी तरी सोलापूर, धाराशिव, बीड आणि ह्याच्यामध्ये संभाजीनगरला फिरत असताना त्यांना सांगितलं तुम्ही सगळ्यांनी अलर्ट राहावा. आम्ही त्याच्याबद्दल डिझास्टर मॅनेजमेंटला पण सांगितलेलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट पण लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ पातळीपासून खालपर्यंत सगळ्यांना त्याच्यामध्ये आपण अलर्ट केलेलं आहे. एकाने बघा रे, उद्धव ठाकरे म्हणाले की पीएम केअर फंडातून शेतकऱ्याची सगळी कर्जमाफी होऊ शकते. 2.5 लाख कोटी रुपये महाराष्ट्रातून दिले होते कोरोना पीएम केअर फंडाला, ते वापरून आता ही सगळी कर्जमाफी करा, धीर द्या शेतकऱ्यांना, राजकारण आम्ही करणार नाही. बरं ठीक आहे. दादा, लाडकी बहीण योजनेचा 8,000 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर आलंय. 15 कोटींची वसुली केली जाणार आहे, शिस्तभंगाची देखील कारवाई केली जाणार आहे अशा माध्यमात बातमी आहेत. माध्यमातल्या बातम्याला काही तथ्य नसतं. ते त्याला तुम्ही म्हणत असता कुणाच्या ह्याच्याप्रमाणे सूत्र, ते सूत्र एकतर माहीत नाही. हे निर्णय राज्य सरकार घेत असतं. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय. त्याच्यामुळं त्या माध्यमाला आणि सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. दादा, तुम्ही काल एक विधान केलं होतं की पैशाचं सोंग आणता येत नाही, कदाचित ती सत्य परिस्थिती काल नाही केलं. परवा एक मिनिट परवा दिवशी अनेक लोक तिथं जमलेली होते. तिथले अनेक प्रकारचे प्रश्न होते, ते मी सगळे ऐकत होतो. त्यावेळेस तुला माहिती नाही, तू ग्रामीण भागातनं आलाय का मला माहिती नाही, परंतु मी ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये जातो त्यावेळेस त्यांना समजण्याच्या करता त्याच्यातनं विरोधक हे कारण नसताना गैरसमज निर्माण करतात. मी तो शब्द जरी वापरला असला तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यावर पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवायला लागतात. पण ते वेगळ्या उद्देशाने बोललो. अशा प्रकारची नैसर्गिक संकटे येतात त्यावेळेस राज्य सरकार ताकदीनं अडकलेल्या अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी, तिथल्या नागरिकांच्या, तिथल्या ग्रामस्थांच्या, तिथल्या मायमाऊलींच्या पाठीशी उभं राहत असतं आणि ते उभं राहणार. आम्ही राहतोय अशा प्रकारचा विश्वास मी त्यांना दिला. प्रश्न आहे फार्मावर देखील. ते काय होतं, मी बोललो ना, त्याच्या बोलण्यामागचं मी काय बोललो आणि पुढचं काय बोललो तेच घेत नाही. ते तेवढंच घेतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग आणतात. अरे पण त्याच्या आधीचं काय बोललो आणि पुढचं काय बोललं बघा ना. ह्या ज्या काही संकट, उलट माझ्या 2-2.5 दिवसाचा दौरा इतका व्यवस्थित त्या ठिकाणी झाला. सगळ्यांचं मी नीट समजून घेतलं. कुठंही त्या बाबतीमध्ये आता तुमच्या पत्रकारांनी सकाळी
मी 6ला सुरुवात करायचो आणि आल्याला दांडकं पुढे धरायचे, दादा बोला. अरे मी म्हणलं थांब ना बाबा, लोकांच्याकडे जाऊ दे. आणि मग ते तसं म्हणलं ना की हा दादा चिडले, दादा असं झालं. अरे कशाचं चिडलं? एक तर जो सगळ्यात जास्त काम करतो त्याचा चिडलं बिडलं त्यालाच तुम्ही टार्गेट करता, तुमचा सत्कारच केला पाहिजे. टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे. तुमचा आता म्हणजे अमेरिकेनं ना जे चॅनल अशा चुकीच्या पद्धतीने दाखवतात ते. आता टेरिफच्या बाबतीत एक प्रश्न आहे. आता अमेरिकेने ना एक नोटीस काढली, त्यामध्ये आता फार्मा कंपनींना देखील टेरिफ लावणार आहे. याचा खूप मोठा फटका आपल्या राज्याला पण बसणार आहे. ठीक आहे, हे जे काही आपण आपल्या राज्यापुरतं आणि आपल्या देशापुरते निर्णय घेऊ शकतो. आता तू पार ट्रम्पने असं केलं आणि फलाने तसं केलं, त्यांचा देश आहे, त्यांना काय निर्णय घ्यायचा, त्यांना निवडून दिलेलं आहे 4 वर्षाच्या करता, त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. उद्याच्याला बाहेरच्या देशांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तर त्याला समर्पकपणे उत्तर देणं आणि आपल्या इथं तयार झालेल्या वस्तू वापरणं हे आपलं काम आहे. स्वदेशीचा नारा त्याच्याकरता महात्मा गांधींनी पण दिलेला आहे, आता देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पण दिलेला आहे. आणि पूर्वीचा काळ राहिलेला आहे, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्षापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं आता खूप काही गोष्टी परदेशाच्या वस्तूंच्या पेक्षा अधिक उत्तम पद्धतीनं तयार होतात. उलट काही काही वस्तू, काही काही कपडे, काही काही ब्रँड आपल्याकडे तयार होतात आणि तिथं मेड इन दुसऱ्या देशाचं नाव देऊन विकले जातात. ही पण वस्तुस्थिती आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. पंचनामे सुरू आहेत, मात्र काही ग्रामसेवक म्हणतात ॲग्री टॅक्स कार्ड आहे का, ही पीक नोंदणी झाली आहे बाबा, तुम्ही ना इतकं बारीक बारीक गोष्टी, आम्ही तिथं सगळे गेलेलो आहे. आज अडचणीतल्या माणसाला मदत करण्याच्या करता जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्याबद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी दिलेले आहे. अजून जे काही अडचण येते ते कानावर आल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. एवढ्या मोठ्या कुणीच त्याच्यामध्ये चुकीचं बोलू नये, चुकीचं वागू नये, चुकीच्या गोष्टी करू नये. आणि कुठंतरी एखादा कोणतरी काय बोललाय, खरंच तो बोललाय का आणखीन कोण बोललाय हे माहिती नसतं, ते असा बोलला आणि ते तसं बोलला. काल तरी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की बाबांनो, माणुसकी नी हे सगळं काम करण्याची गरज आहे. बरेच दिवस तुम्ही अध्यक्षपद राहिलं होतं, तर भाजप तुमच्या विरोधात पक्ष भाजप बॅनर टाकण्याच्या तयारीत. त्यांना शुभेच्छा. दादा, तुमच्या सहकार्याकडून सांगितलं जातं की योग्य वेळी कर्जमाफी करू. फक्त सोयाबीनचं नुकसान झालेलं नाही, उडीदचं नुकसान झालं, सोयाबीनचं नुकसान झालं, त्याच्यामध्ये आपल्या ऊसाचं, बारक्या ऊसाचं नुकसान झालंय, कापसाचं नुकसान झालंय, मक्याचं नुकसान झालंय, कांद्याचं नुकसान झालंय आणि अशा अनेक प्रकारच्या फळबागांचं नुकसान झालंय आणि त्या पद्धतीनं पंचनामे करायला सांगितलेले आहे. आता ही नवीनच सुरू केलं, प्रेसमध्ये कुणाला तरी बोलवायचं आणि आजीचा प्रश्न, तिनं इथं बोलायचं कारण नाही, तिनं वेगळं मला नंतर भेटतील. दादा, तुमच्या सरकारकडून सांगितलं जातं वारंवार की शेतकऱ्यांना गाडीत बसून निघून. दादा, योग्य वेळी कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं जातं. आता आसमानी संकटात आहेत शेतकरी, यापेक्षा अधिक योग्य वेळ कधी येऊ शकते असं विरोधकांकडून प्रश्न निर्माण केला जातोय. आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढू. दादा, ओल्या दुष्काळाचे काही निकष याच्यात बसतात का? कारण सातत्याने अशी का मागणी होती? त्यामध्ये बऱ्याच जणांना काही प्रश्न कसे विचारायचे माहिती नसतात, कुठले तरी शब्द डोक्यामध्ये घेतात आणि ते प्रश्न विचारतात. संविधानाने, लोकशाहीने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार दिलेला आहे. काही त्या अधिकाराचा योग्य पद्धतीने वापर करतात, काही काही जण त्याच्यातनं गैरअर्थ कसा काढता येईल आणि कुणाची तरी बदनामी कशी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत असतात. राज्याच्या प्रमुखांनी, आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अडचणीतल्या माणसाला पुन्हा सावरण्याकरता, उभं करण्याच्या करता जे काही नियम वगैरे असतील ते वेळ पडली तर आम्ही ते शिथिल करू, बाजूला ठेवू, पण ह्याच्यातनं सर्वतोपरी सहकार्य करू. धन्यवाद. तर या संपूर्ण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आम्ही नुकसानग्रस्त लोकांसोबत आहोत आणि सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून
पूर्ण मदत करेल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलेलं आहे. राज्याला केंद्रानं मदत करावी अशी मागणी देखील केलेली आहे. काल रात्रीपर्यंत लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू होतं. घरात पाणी गेलेल्यांना 5,000 रुपये मदत आणि 10 किलो धान्य दिलंय असं देखील अजित पवार म्हणाले.